नमस्कार, मी भाग्यश्री प्रधान माझा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत करते। चला पाहूया आजच्या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या काही बातम्या। धुळ्यात नालेसफाई निविदेत भ्रष्टाचार, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनाची आयुक्तांकडे चौकशीची मागणी। धुळे महानगरपालिकेत नालेसफाईच्या कामात अधिकाऱ्यांनी संगनमत करून जनतेच्या पैशांची मोठी लूट केल्याचा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाने केला आहे। 55 लाखांत होणारे काम तब्बल 2.5 कोटींवर नेण्यात आले। या प्रकरणी महानगर प्रमुख धीरज पाटील यांनी मनपा आयुक्त नितीन कापडनीस यांना निवेदन दिले। पहिली 1.49 कोटींची निविदा रद्द करून 2.49 कोटींची फेर निविदा काढण्यात आली। तसेच हे काम ठेकेदाराऐवजी सत्ताधारी पक्षाचे 4 नगरसेवकच करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला। शहरात केवळ नावापुरती सफाई सुरू असून पावसाच्या पाण्यात आपोआप नाले स्वच्छ होण्याची वाट पाहिली जात आहे। या संशयास्पद निविदा प्रक्रियेची आणि वाढीव अंदाजपत्रकाची नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग किंवा दक्षता विभागामार्फत सखोल चौकशी व्हावी अशी मागणी ठाकरे गट शिवसेनेने केली आहे। जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत ठेकेदाराला कोणतेही बिल अदा करू नये व या प्रक्रियेचे स्पेशल ऑडिट करावे असे निवेदनात म्हटले आहे। जनतेच्या पैशांची ही लूट त्वरित न थांबल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा धीरज पाटील व इतर पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे। धुळे महानगरपालिकेच्या वतीने धुळे शहरातल्या नालेसफाईच्या संदर्भामध्ये थातुरमातुर काम सुरू करण्यात आलेलं आहे। जवळपास पहिली जी निविदा होती ती 55 लाखाची काढण्यात आली, ती निविदा कॅन्सल करून त्या ठिकाणी तब्बल 400 पट वाढ करून 2.5 कोटीची निविदा काढण्यात आली। अद्यापही धुळे शहरामधल्या नाल्यांची साफसफाई योग्य पद्धतीने होत नसल्याचं आमच्या लक्षात आल्यामुळे आज आम्ही या ठिकाणी आयुक्तांची भेट घेतली आणि आयुक्तांना नालेसफाईच्या बाबतीतली सत्यता त्या ठिकाणी सांगितली। धुळे शहरामध्ये एकूण 7 मोठे आणि 12 छोटे नाले त्या ठिकाणी आहेत। जवळपास 50 किलोमीटरचा परीघ पावसाळा सुरू होण्याच्या आतमध्ये आपल्याला धुळे महानगरपालिकेला साफ करायचं असताना फक्त मशीन लावून काही ठराविक जे ब्लॅक स्पॉट आहे त्या ब्लॅक स्पॉटला मशीन उतरून ते काम सुरू आहे। मुळातच हा जो ठेका वाढीव पद्धतीने देण्यात आलेला आहे तो ठेका एका कॉन्ट्रॅक्टरच्या नावाने घेतलेला आहे, पण तो ठेका प्रत्यक्षामध्ये या धुळे महानगरपालिकेचे 4 नगरसेवक त्या ठिकाणी चालवत आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून सातत्याने भ्रष्टाचारावरती या ठिकाणी आरोप केले जात आहेत। या ठिकाणी जर खरोखरच जर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी धुळे शहरातली नालेसफाई जर करायची असेल तर त्या भागातील नगरसेवकाने त्या नाल्यांच्या स्पॉटवरती जाऊन ती करून घेणे गरजेचे आहे, पण तसे आपल्याला होताना दिसत नाही। कारण की पहिला पाऊस आल्यानंतर प्रचंड प्रमाणामध्ये पाण्याचा फ्लो त्या ठिकाणी वाढतो आणि धुळेची नैसर्गिक रचना आपण ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला या सगळ्या नाल्यांना नैसर्गिक उतार असल्यामुळे पाण्याच्या फोर्सने ती घाण त्या ठिकाणी वाहून जाते। म्हणजे 10 दिवस शिल्लक असताना, पावसाळ्याला 10 दिवस शिल्लक असताना त्या ठिकाणी थातुरमातूर सफाई करायची आणि पावसाळा आल्यानंतर पहिल्या पावसामध्ये नाले साफ होऊन जातात आणि डायरेक्टली 2.5 कोटीचं बिल काढायचं। अशा प्रकारे ही भ्रष्टाचाराची पूर्णपणे पॉलिसी आहे। अशा पद्धतीने पैसे उकळण्याचं काम या धुळे महानगरपालिकेने चालू आहे। एकीकडे त्या ठिकाणी आमच्यावरती आरोप केला जातो की आम्ही चुकीच्या या कामांच्या संदर्भामध्ये आम्ही आवाज उठवतो आणि चुकीचा नॅरेटिव्ह पसरतो, पण मुळात हा जो नॅरेटिव्ह या ठिकाणी ज्या पद्धतीने कामकाज या ठिकाणी सत्ताधारी करतायत तेच मुळात या ठिकाणी चुकीचं आहे आणि फक्त पैसे खाऊन या धुळे महानगरपालिकेला खड्ड्यात घालण्याचं काम या ठिकाणी सर्वजण करतायत। तर या होत्या आजच्या घडीच्या महत्त्वाच्या बातम्या। आपल्या सूचना, प्रतिक्रिया आणि बातम्यासाठी खालील दिल्या नंबर्सवर संपर्क करा। आजसाठी इथेच थांबूया। आपण पाहत रहा माझा महाराष्ट्र न्यूज, सामान्य माणसाचा बुलंद आवाज। नमस्कार।